नमस्कार. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव विशाल जाधव, राहणार बीड. साधारणतः 3 वर्षापूर्वी माझा थोडा ॲक्सिडेंट झाला होता. शिडीवरून मी पडलो होतो पायावरून. तर माझ्या पायाची जी लिगामेंट असती नस ती तुटली होती. तर मी नंतर सरांकडे आलो त्यानंतर बजाजमध्ये. तर सरांनी काही टेस्ट वगैरे करायला सांगितलं, MRI वगैरे केले आपण सर. तर त्यानंतर त्यात दिसलं, सरांनी सांगितलं की तुमची जी लिगामेंट असते ACL ती पूर्णच तुटलेली आहे आणि तुम्हाला सर्जरीशिवाय पर्यायच नाही. आणि माझा पाय असा पूर्ण लपकत होता, चालता येत नव्हतं व्यवस्थित, लडखडत चालत होतो पाय. आणि त्यानंतर सर म्हणले सर्जरी केल्यानंतर मी किती दिवसानंतर चालेल की मला ऑफिसला सुट्टी भेटत नव्हती जास्त दिवस. सर म्हणले सेकंड डे तुम्ही चालाल म्हणले, काहीच अवघड नाही ऑपरेशन केल्याच्यानंतर. त्यानंतर सरांनी ऑपरेट केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आले, त्यांनी उठून चालवलं मला वॉकरवरती, काही स्टेप चालल्या. त्यानंतर सरांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलं. मला इंडियन टॉयलेटला बसता येत नव्हतं. 15-20 दिवसात सरांनी मला म्हणले की तू टॉयलेटला बसत नाही आहेस, तू उठून तू आता लवकर टॉयलेटला बस, इंडियन टॉयलेटचा वापर केलाच पाहिजे. एक्सरसाइज सांगितल्या, फिजिओथेरपी सांगितली. जेवढं सरांनी एकदम असं जसं बॉन्डिंग पाहिजे पेशंटसोबत तसं सरांनी बॉन्डिंग क्रिएट झालं होतं सरांचं माझं. कॉल्स वगैरे, मेसेज वगैरे त्यांनी मला पूर्ण माहिती पाठवली. एक्सरसाइज सांगितल्या, कसं एक्सरसाइज करायच्या, काय करायच्या, स्ट्रेंथिंग वाढवली, गुडघा चांगला केला. आणि त्यानंतर छानपैकी माझी ट्रीटमेंट झाली आणि मी छान चालायला लागलो. आता ऑपरेशन होऊन किती वर्ष झालेत? 3 वर्ष झाले सर. 3 वर्ष झालेत. आता तुम्हाला काही डिफिकल्टी जाणवते काही काम करण्यात किंवा गुडघ्यामुळे तुम्हाला काही करता येत नाही असं काही आहे? नाही, काहीच नाही सर. मी पळू शकतो, वरून उडी मारू शकतो, जम्पिंग करू शकतो, एक्सरसाइज, फुटबॉल खेळतो, स्पोर्ट्स वगैरे सगळं खेळतो. तर तेच युजली पेशंटला अशी भीती असते की आता आपलं हे ऑपरेशन झाल्यानंतर स्पेशली जे प्लेयर्स असतात, जे फुटबॉल किंवा क्रिकेट स्पोर्ट्स खेळतात, त्यांना अशी भीती असते की बाबा मी परत स्पोर्ट्स करू शकतो का, परत खेळू शकतो का. तर मी हे सांगू इच्छितो की नक्कीच तुम्ही हे सगळं परस्यू करू शकता, तुम्ही हे परत खेळू शकता. याला एक प्रॉपर गायडन्स लागतो, एक ॲडव्हान्स फिजिओथेरपीची गरज असते, जे केल्यानंतर तुम्ही परत नक्कीच स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकता. आणि युजली आता असे माझे पण भरपूर पेशंट आहेत जे अनफॉर्च्युनेटली आज येऊ नाही शकले, जे फुटबॉल प्लेयर्स आहेत. तर त्याचा आजच नागपूरला एक फुटबॉल मॅच असल्यामुळे तो आज येऊ नाही शकला. तर परभणीचा पेशंट होता, त्याला सुद्धा फुटबॉल खेळताच ही इंजुरी झालेली. त्यांनी भरपूर चांगले व्यायाम आणि फिजिओथेरपी केली आणि आता तो परत कॉम्पिटिशनमध्ये फुटबॉल खेळतोय. तरी सगळ्यांना त्यांनी इतके त्याच्यानंतर फुटबॉलचे त्याचे जे फ्रेंड्स आहेत त्याचे पेशंट्स मला पाठवले की बाबा हे सर यांनी केलेला माझा मी बरा झालोय, तर तुम्ही नक्कीच बरे होणार. तर असे भरपूर पेशंट्स आपल्याकडे जे स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरीज असतात ते पण येतात. आणि हेच युजली गुडघ्यातच नाही तर आपण खांद्याचे किंवा अँकलचे सुद्धा दुर्बिणीतने ऑपरेशन करतो. आणि ह्या ऑपरेशनचा फायदा असा असतो की याच्यात मिनिमल इन्सिजन्स असतात. दुर्बिणीने 1-2 टाक्यातनं आपण ही सर्जरी करतो. त्यामुळे आधी जे मोठे ऑपरेशन केले जात होतं त्यामुळे त्यांचं रिकव्हरी लेट व्हायचं, याच्याने ते रिकव्हरी फास्ट होते, ब्लड लॉस कमी होतो, तर इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात आणि हॉस्पिटल जो स्टे आहे तो पण सुद्धा कमी होतो. तर याचे एवढे सारे फायदे झालेले आहेत. त्यामुळे पेशंट जे सर्जरीला घाबरतात की एवढी मोठी सर्जरी झाल्यानंतर मी परत चालू शकणार का, तर हे आपण जे आज प्रोग्राम अरेंज केला आहे हेच कळवण्यासाठी की सर्जरीला घाबरू नका. ती योग्य वेळेमध्ये केली तर तुम्हाला त्याचा तेवढाच चांगला फायदा होतो. आणि असं नाही की तुम्हाला बेड रिडन होऊन भरपूर काही कामं थांबवून तुम्हाला घरी आराम करावा लागेल. आपण नक्कीच एक 10-15 दिवसात टाके निघाले की परत हळूहळू कामाला लागू.